जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 22 मध्ये ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे मजबूत वर्चस्व दिसून येत आहे। पक्षातर्फे कोलते सचिन अशोक, शोभा सुनील जाधव, शेख आसिया रिजवान आणि ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पक्षातील इतर कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यानं काही बंडखोरी झाली असली तरी त्याचा चारही अधिकृत उमेदवारांवर कोणताही परिणाम होणार नाही असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक 22 ड चे उमेदवार ॲडव्होकेट सिराज शेख यांनी व्यक्त केला आहे। ॲडव्होकेट सिराज शेख म्हणाले, जनता आमच्या सोबत आहे, आमच्या विकास कामांच्या योजनांवर लोकांचा विश्वास आहे। बंडखोरी ही सामान्य गोष्ट आहे, पण ती आमच्या विजयावर परिणाम करणार नाही। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून पदयात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले। या पदयात्रेत AIMIMचे आमदार माजिद खान यांचाही सक्रिय सहभाग होता, ज्यामुळे उमेदवारांना मोठा उत्साह मिळाला। निवडणुकीत विजयी झाल्यास प्रभागातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, महानगरपालिकेच्या शाळा आणि इतर सार्वजनिक सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येईल असे ॲडव्होकेट सिराज शेख यांनी जनशक्ती न्यूजशी बोलताना आश्वासन दिले। उमेदवारांची उच्च शिक्षित पार्श्वभूमी ही पक्षासाठी जमेची बाजू ठरत आहे। याशिवाय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली 313 सामाजिक संघटना उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभी आहे। या संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख हेही प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत। या संघटनेच्या माध्यमातून प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून त्यामुळे उमेदवारांना मोठे पाठबळ मिळत आहे। प्रभाग क्रमांक 22 मध्ये AIMIMच्या या मजबूत स्थितीमुळे इतर पक्षांना कडवी स्पर्धा करावी लागत आहे। निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। स्वरूप सकाळी 11 वाजता रामोडी येथून निघाले असता रामोडी, चांदतारा, मस्जिद चौक व विजापूर नाका 1 नंबर, रेवणसिद्धेश्वर नगर असे करत आज या ठिकाणी सय्यद बुखारी दर्गा, विजापूर नाका येथे समारोप झालेला आहे। वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक 22 मध्ये जेव्हा सकाळपासून आमचे हैदराबादचे आमदार बुलंद आवाज, बुलंद तौफ ज्यांना म्हणतो असे माजिद हुसेन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची पदयात्राला सुरुवात करण्यात आलेली होती। वास्तविक पाहता जेव्हा आम्ही पूर्ण प्रभागामध्ये फिरत होतो, जनतेमध्ये एक उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळाला व जनतेत एक निश्चित येणाऱ्या काळात बदल करणार असं जनताने एक वचन दिलेलं आहे व आम्ही सांगण्याच्या अगोदरच आम्हाला पूर्ण प्रभाग क्रमांक 22ची जनता सांगत आहे की निश्चित यावेळेस बदल घडणार व बदल घडवून या ठिकाणी चारही आम्ही जे ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीनचे चारही उमेदवार आहोत, जे चारही जण आम्ही उच्च शिक्षित आहोत, यांना सामान निवडून देणार असं जनतेने आम्हाला आश्वासित केलेलं आहे व येणाऱ्या 15 तारखेला जनता संपूर्ण प्रभाग क्रमांक 22ची जनता ही ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीनच्या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि निश्चित येणाऱ्या 16 तारखेला ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीनचे चारही उमेदवार विजयी होतील हे आपल्याला निश्चितच कळेल। वकील साहेब, बंडखोरीचा तुमच्या उमेदवारीवरती काही परिणाम झालाय का? नाही, वास्तविक पाहता ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीनचे मजलिसचे जे जमातचे सगळे जे कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत, हे सर्व पार्टीशी प्रामाणिक आहेत। कोणी देखील बंडखोरी केली तरी त्याचं ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीन व संपूर्ण पार्टीला त्याचा काही परिणाम होणार नाही। पूर्वी जसं पार्टीसोबत जे काही सहकार्य, जे काही कार्यकर्ते होते, आज देखील तेच आहेत आणि भविष्यात कोण असो किंवा नसो, जे काही कार्यकर्ते, जे काही सहकार्य मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनमध्ये आहेत ते तसंच कायम राहणार आहेत। कोणी जाण्याने येण्याने काही फरक पडणार नाही। मतदारांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? मतदाराचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मतदारांना स्वतःच आम्ही माजिद हुसेन साहेबांसोबत जेव्हा पदयात्रा काढत होतो, मतदारांनी स्वतःहून आम्हाला सांगत होते की निश्चित आता आम्ही बदल घडवणार आहेत व बदल घडवून आम्ही सर्व तुमच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांना संधी देणार आहे। कारण मागच्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये यातील प्रभाग क्रमांक 22च्या लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी या ठिकाणी कुठलंही विकास काम केलेलं नाही असं सामान्य जनतेतून आम्हाला प्रश्न जनता विचारत होती, परंतु जनतांनीच त्यांना उत्तर दिले की येणाऱ्या काळात आम्ही 4 उमेदवारांना निश्चित जनता विजयी। ठराविक समाजापुरताच तुम्हाला पाठिंबा आहे की इतर समाजाचे तुम्हाला पाठिंबा मिळतो काय? साहेब, सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर शहरात, राज्यामध्ये, भारतात ऑल इंडियामध्ये इत्तेहादुल मुस्लिमीन MIM पार्टीला एक त्यांच्याविषयी एक द्वेष पसरवण्याचं करत आहेत की MIM हे जातीवादी पक्ष आहे, परंतु तसं नसून आज आपण पाहता की प्रभाग क्रमांक 22 मध्ये आम्ही सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन आम्ही पॅनल केलेला आहे। आज आमच्यासोबत बौद्ध समाजाचे सचिन कोलते आहेत, टकारी समाज ते जे कैकाडी समाजामध्ये मोडतो त्यातली शोभा वहिनी जाधव आहेत, मी
स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक शेख व आमच्यासोबत आसिया शेख मॅडम असे सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही पॅनल तयार केलेला आहे आणि आम्हाला सर्व जाती धर्मांचा पाठिंबा भेटलेला आहे. फक्त एक विशिष्ट जाती धर्माचं नसून सर्व जाती धर्मांचा आम्हाला पाठबळ भेटलेला आहे आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही या मैदानात उतरलेलो आहोत.